नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय नेपाळ. आपण क्लासवरती आज रेकॉर्डिंग करतोय. मंगळ याविषयी आपण मागच्या आठवड्यामध्ये माहिती घेतली. मंगळाविषयी जे जे काही आपले समज आहेत, गैरसमज आहेत, मंगळ काय करतो, काय करत नाही, याच्याविषयी जे जे काही आपले विचार आहेत, याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली. ठीक आहे. ही माहिती घेत असतेवेळी आपल्या क्लासवरती मात्र घेतली जाणारी ही माहिती ही टोटली वेगळी आहे. ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला मी वेगळी माहिती असं म्हणतोय, त्यावेळेला ती कशा पद्धतीची आहे, मग ही आमची माहिती खरी का त्यांनी दिलेली माहिती खरी, अनुभव काय येतोय, कसा येतोय, या गोष्टीचा आम्ही विचार करायचा आहे. बरोबर. मग मंगळ हा शूर आहे, वीर आहे, वीर्यवान आहे, शूरतेचा कारक आहे, भांडणाचा कारक आहे. बऱ्याच गोष्टीचा मी त्याला म्हणजे हे केला. मंगळा जमिनीचाही कारक आहे, पण तो एकाच ठिकाणी असताना जमिनीचा कारक दिसतोय, इतर ठिकाणी असताना जमिनीचा कारक दिसत नाही. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये असलेले जे मतप्रवाह आहेत, हे मतप्रवाह आपल्याला काय होतात, हे दोन भिन्न भिन्न झालेले आहेत. मग हे दोन भिन्न मतप्रवाह काय आहेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. पुस्तकामध्ये आजपर्यंत मी वाचत आलोय, मंगलिक पत्रिका आहे, मंगळ उच्चेचा आहे, नीचेचा आहे, निर्बली आहे, म्हणजे ती पत्रिका मंगलिक आहे नाही, या सगळ्या गोष्टीचा मी विचार करत आलो. मग हे करतेवेळी ज्यावेळेला मी खरोखर मंगळ कशाचा कारक आहे, आणि आपल्याला पत्रिकेमध्ये, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये, स्त्री असू दे ना पुरुष असू दे, तो मंगळ हा असणारच, कोणत्या ना कोणत्या नक्षत्राचा. मी राशीचा म्हटलेला नाहीये, कारण राशी 12 झाल्या, 27 नक्षत्र झाली, म्हणजे राशीचा म्हणजे 27 नक्षत्राचा तो मंगळ प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये असणार, आणि तो कुठेही असणार, 1 ते 12 पैकी कुठेही असणार. मग तो अष्टांगत असेल, वक्री असेल, मार्गी असेल, निश्चित असेल, उच्चित असेल, माझ्यामध्ये काय ह्याचा संबंध नाहीये. म्हणजे उच्चेचा, निचेचा, निर्बली वगैरे काही संबंध नाहीये. कारण आपल्याला ज्ञात होण्यासाठी कोणता ग्रह कुठं आहे हे व्यवहारिक दृष्टिकोनातून समजण्यासाठी आपण नक्षत्रामध्ये, ग्रहामध्ये, राशीमध्ये आपण धरला. कारण त्या गोलाकारमध्ये, ब्रह्मांडामध्ये असलेला जो जे ग्रह फिरतायत, त्यांचं कोणाचं अंतर कोणापासून किती आहे, कसं आहे, हे समजण्यासाठी आपल्याला ही सगळी उपद्व्याप आहेत. मंगळ मंगळाचं काम बरोबर करत असतोय, आणि तो प्रत्येक ठिकाणी तो करत असतोय. मग आम्ही मंगळाचं काम म्हणून त्याला शूरवीर केला, पण आपल्याला असा कुठं अनुभव येत नाहीये की बाबा हा शूरवीर इथं तो त्या पत्रिकेमध्ये असल्यानंतर, अमुक ठिकाणी असल्यानंतर ती व्यक्ती शूर आहे, वीर आहे, आणि ती मंगळामुळे आहे,
असं आपल्याला कुठे दिसत नाहीये. पण हेच असते वेळी इतिहासामध्ये मात्र आपल्याला खूप मोठमोठ्या पराक्रमी योद्ध्यांची नावं आपल्याला दिसतात. खूप आहेत. आपल्या भारतातले आहेत, भारताच्या बाहेरचे आहेत, जागतिक आहेत. मग ही नावं जी आहेत, ह्या नावामध्ये त्यांनी शूरवीर आहेत. युद्धामध्ये पराक्रम केलेला आहे. मग हा पराक्रम किंवा ते जे काय सगळं आहे, हे मंगळामुळे आहे का? माझ्या मते नाही. कारण ही जी नावं आहेत, ही नावं हाताच्या बोटावर मोजणे एवढी आहेत. आणि हाताच्या बोटावरती मोजणारी जी नावं आहेत, ही नावं ही मंगळामुळे झाली का? मंगळ तर प्रत्येकाच्या पत्रिकेत आहे. मग हा मंगळामुळे झालेला योग नाहीये. तर हा योग त्या पत्रिकेमध्ये म्हणजे जी उषा म्हणजे शूर, वीर, पराक्रमी अशी जी लोक झाली, योद्धे झाले, त्यांच्या पत्रिकेमध्ये हे जे योग आहेत, हे स्थिर ताऱ्यातून आलेले योग आहेत. कशातून? स्थिर ताऱ्यातून आलेले योग आहेत. मग त्या ठिकाणी तो स्थिर तारा मंगळाबरोबरही झाला असेल, रवीबरोबरही झाला असेल, शनीबरोबरही झाला असेल, किंवा अन्य कुठल्याही ग्रहाबरोबर झाला असेल, त्याचा योग झाला असेल. मग हा ज्यावेळेला योग होतोय त्यावेळेला ह्या ठिकाणी मंगळाचा विचार संपतोय. कारण मंगळ तिथं संपला विषय. कारण त्याचा परिणाम हा स्थिर तारेचा परिणाम झाला. आणि हे स्थिर तारे जे आहेत, हे स्थिर तारे ग्रहांना जोपर्यंत युतीमध्ये येत नाहीत तोपर्यंत त्याचे परिणाम आपल्याला दिसत नाहीत. हे जर मेन बेस आहे. स्थिर तारे आहेतच, पण जोपर्यंत तो स्थिर तारा असंख्य लाखो करोडो स्थिर तारे आहेत, अरविक आहेत, निंबस आहेत, नक्षत्र तारे आहेत, आणि यांची प्रत्येकाची कार्यप्रणाली ही वेगळी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर तिचे रिझल्ट वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेला तो स्थिर तारा त्या शूरवीराच्या पत्रिकेमध्ये कोणत्या ठिकाणी पडलाय, कसा पडलाय, आणि त्याचा योग कसा होतोय, हे बघणं खूप महत्वाचं आहे. निव्वळ एका ग्रहाला म्हणजे मंगळाला याची ताकद देऊन आम्ही जो अभ्यासासाठी विचार करतोय, एक सर्वसामान्य ज्योतिषापासून आणि सर्वसामान्य मनुष्याचा आम्ही जे पत्रिकेचा विचार करतोय ते मोठमोठ्या लोकांच्या, तर तो इथं कुठेतरी अन्याय झाल्यासारखा दिसतोय, चुकीच्या बाजूने गेल्यासारखा दिसतोय. अन्याय मी असं म्हणतोय की कोणाला तरी मोठेपणा द्यायचं आणि कुठल्या तरी मोठ्या माणसाला नीचपणा द्यायचं, हे काम आम्हीच करतोय. त्यामुळे हा विचार जो आहे तो कुठेतरी जरा थांबवला पाहिजे आणि करेक्ट जे डायग्नोसिस आहे हे झालं पाहिजे. कारण आमच्याकडे डोक्यामध्ये म्हणजे जे ज्योतिषामी लोक आहे यांच्या डोक्यामध्ये पापग्रह म्हटला की मंगळ पहिला येतोय, आणि मंगळ आला की तो शूरवीरतेचा सुद्धा कारक येतोय, भांडणाचा कारक, शूरवीरतेचा कारक वगैरे असं म्हणतोय. ठीक आहे, भांडणं आहेत. मग भांडणं आहेत आणि भांडणं तो जातक करतोय, ठीक आहे. लग्नी असलेली मंगळ असलेली व्यक्ती म्हणजे कोणत्याही राशीची, कोणत्याही नक्षत्राची, वक्री असू दे, मार्गी असू दे, अस्तंगत असू दे, निर्बली असू दे, नाही तर बली असू दे, म्हणजे मी सगळ्या मंगळांना एकसारखंच मानलेलं आहे. त्यामध्ये नीच उच्च असं काही मानलेलं नाही.
त्या जातकाच्या मनामध्ये येणारा जो रागाचा जो भाव आहे, राग व्यक्त करण्याचा जो भाव आहे, तो कसा आहे, तो एकदम तडकाफडकी आहे. आणि हा तडकाफडकी असलेला जो योग आहे, त्याचा परिणाम आम्हाला इथं दिसतोय. ठीक आहे, म्हणजे तो भांडखोर आहे हे मी म्हणणार नाही. 12 लोकांपैकी एक माणसाच्या पत्रिकेमध्ये, म्हणजे 12 पैकी 1 मध्ये लग्नी मंगळा असणारच. मग हा प्रत्येक 12 पैकी 1 मनुष्य भांडखोर, रागिष्ट हे विशेषण लावण्यामध्ये आम्ही चुका लावलोय कुठेतरी. मग हे जर विश्लेषण आम्ही लावायला चुका लावलोय, तर मग करेक्ट काय? मग लग्नी मंगळ असलेला मनुष्य काय करतोय? मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, तो काय करतोय? चिडतोय. ठीक आहे, ओके. म्हणजे कोणत्याही गोष्टीला पटकन रिॲक्ट होणं, चिडणं, इतकंच काम ते जगणे राहते. आता चिडल्यानंतर, रागावल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण मनामध्ये भाव निर्माण होतात आपले, चला मनुष्य एकदम चिडलाय म्हणजे तो आता मारामारीला उतरणार, भांडणाला उतरणार. असं काय होतंय का? असं होत नाहीये. असं होत नाही. मग का होत नाही? जरी लग्नी मंगळ असला आणि तो जरी चिडला, तरी देखील तिची जी काही धाव आहे आणि तो त्याच्या मनामधला जो राग आहे, तो त्याला पुढचं मारामारी, भांडणं हे कुठपर्यंत करेल? तो फक्त शाब्दिक करेल. भांडणं म्हटली की शाब्दिक आली तर त्याला काय अर्थ राहणार नाही. मग ती वाचाळवीराचा परिणाम होईल. मग वाचाळवीर हा विषय वेगळा झाला. आणि म्हणजे मारामाऱ्या करणं, एकामेकाला मारणं किंवा दुसऱ्या पार्टीच्या माणसाला मारणं, हा जो प्रकार आला तो दुसरा प्रकार आला. मग हा प्रकार किती होतोय? मग ती व्यक्ती आयुष्यामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये किती वेळा मारायला जाते आणि ती मार खाते, हाही विषय वाला. मी थोडस बोलतोय ते तुम्ही विचार करून करा. मी तर उदाहरण घेतो वेगळं. पोलीस आहे. तो पोलीस एखाद्या व्यक्तीवर म्हणजे त्याच्या ड्युटीमध्ये रोज कोणाला ना कोणाला तरी मारतोय, दादारी करतोय, नाहीतर बोलतोय, हे करतोय, ठीक आहे, ओके. तो त्याचा मनुष्याचा भाग आहे का? त्याचा स्वभावाचा भाग आहे का तो? तर नाही आहे तो. तर तो भाग त्याच्या ड्युटीचा भाग आहे. त्याच्या ड्युटीचा भाग आहे. जर का त्याच्या अंगावरती ड्रेस नसेल आणि जर त्यांना दुसऱ्याला मारहाण केली तर त्याच्यावरती गुन्हा नोंद होईल. जर का समजा एखाद्या मॉबमध्ये लाठीचार्ज झाला आणि तो जर विदाऊट ड्रेस असेल तर पब्लिक त्याला मारेल आणि त्याच्यावरती म्हणजे तो खरा मार खाईल. पण तोच त्याच्या अंगावरती ड्रेस जर असेल तर मात्र तो दुसऱ्याला मारेल. पण हा कोणाचा अधिकार झाला? त्या ड्रेसचा अधिकार झाला, त्या मंगळाचा अधिकार झाला नाही. मग आता तुम्ही म्हणाल की पूर्वी युद्धामध्ये सैनिक होते, सैनिक समोरासमोर युद्ध करत होते, तलवारीनं करत होते, बाकीचं. मग त्यावेळेला काय? बरोबर आहे, युद्ध होत होती, मारकाट होत होती, त्याच्यामध्ये ज्या काही मारहाण होत होती, त्याच्यामध्ये काटाकाटी होत होती. पण त्याच वेळेला एक भाग मात्र लक्षात घेतला पाहिजे. त्यांनी जे ओरडत होते, आरोळ्या देत होते, मग ते तुमच्याकडे जय शिवाजी महाराज असेल, जय हिंद असेल, नाहीतर तुमचं आणि काही म्हणजे कुठल्याही पद्धतीचे असते. हे जे आहे हे
आपल्या मनातली भीती दाबण्यासाठी असलेल्या त्या घोषणा आहेत. त्या घोषणा दिल्या म्हणजे तो मनुष्य मोठा झाला आणि त्या गोष्टीचा झाला. याच्यापेक्षा ते कव्हरिंग म्हणजे कव्हरिंग फायरिंग आहे ते. म्हणजे मिलिटरीमध्ये जे कव्हरिंग फायरिंग केलं जातंय तो तिथं प्रकार आला. मिलिटरीमध्ये देखील तसंच आहे. आज युद्धामध्ये जर गेलं तर देखील तसंच आहे. याचा अर्थ आम्ही असा काढला की मंगळ हा जो आहे हा काय नाहीये, भांडकुदळ नाहीये. भांडतोय, पण किती भांडतोय? तर तो भांडतोय तो लिमिटेड भांडतोय. मग हा भांडणं म्हणजे तो पराक्रमी आहे का? नाही. पराक्रमी वेगळं, भांडखोर वेगळं आणि भांडणामध्ये देखील तिची जी उडी असत्या ती देखील कोपापर्यंत असत्या. मराठीमध्ये म्हण आहे, सरड्याची धाव कोपापर्यंत. मग अशा पद्धतीनं मध्ये तो कोपापर्यंत जातोय. मग आता ह्या वेळेला मंगळाचे जे काही आम्ही विश्लेषण लावली आणि मंगळाचं जे कार्य करायचं बघितलं त्याच्यामध्ये आमचा आणखी एक भाग आहे. मंगळ हा जमिनीचा कारक आहे. ओके, तो जमिनीचा कारक आहे, बरोबर आहे. पण हा मंगळ कोणत्याही नक्षत्राचा म्हणजे कोणत्याही राशीचा म्हणजे नक्षत्राचा हा फक्त चतुस्थानामध्ये तुम्हाला काय दिसेल? जमिनीचा कारक दिसेल. इतर कुठल्याच ठिकाणी तुम्हाला जमिनीचा कारक दिसणार नाही. व्याहातला मंगळ, लग्नातला मंगळ, पंचमातला मंगळ, अष्टमातला मंगळ हा जमिनीचा कारक कधी होतच नाही. म्हणजे एक चतुस्थान सोडलं तर इतर 11 ठिकाणचा मंगळ हा जमिनीचा कारक होतच नाही. बघा तुम्ही हिशोब करून आणि कुंडली फिरून बघा. कोणत्याही लग्नाला कोणत्याही नक्षत्राचा जो मंगळ आहे तो चतुस्थान सोडून इतर ठिकाणी मंगळ हा जमिनीचा कारक होत नाही. बर, आता इथंही एक मोठी गोष्टी झाली आणि ह्या गोष्टीचा कोण तसा ज्योतिषी विचार करत नाही. मी माझ्या ग्रुपवरती बऱ्याच वेळा बोललोय. आता इथं रेकॉर्डिंग चाललंय, युट्यूबला टाकणार आहे म्हणून मी परत आणखी एकदा बोलतो. चतुर्थातला जो मंगळ आहे तो मंगळ त्या जातकाला जमीन देतो ही बरोबर आहे. त्याच्या नावावर जमीन असते. पण त्याच्या मागचा एक जी गोष्टी आहे ती म्हणजे जोपर्यंत त्या जातकाची आई हयात आहे तोपर्यंत त्याला त्या जमिनीचा बेनिफिट मिळत नाही आणि त्याचं आणि त्याच्या आईचं पटतही नाही. ओके, म्हणजे हा इथला मंगळाचा परिणाम झाला. मग आता इथं आम्ही मंगळ एक जमिनीचा सोडला, लग्नी असलेला भांडकोड सोडला. मग इतर ठिकाणी मग ह्या वेळेला आम्ही म्हणजे ह्या मंगळाला कोणतं तरी कारकत्व द्यायचा आम्ही प्रयत्न करावलाय. म्हणजे ह्या मंगळापासून आम्हाला काही ना काहीतरी रिझल्ट्स पाहिजेत. मग हे रिझल्ट्स आम्हाला कुठं मिळाले? तर हे रिझल्ट्स आम्हाला मिळत आहेत फक्त एका ठिकाणी आणि ते म्हणजे संतती या ठिकाणी. ज्या वेळेला मंगळाकडनं मंगळ 5, 10 आणि 11 ह्या ठिकाणी मंगळ आहे, कोणत्याही लग्नाला कोणत्याही राशीचा कसाही पंचम स्थानामध्ये, दशम स्थानामध्ये, 11व्या स्थानामध्ये ज्या वेळेला मंगळ येतो त्यावेळेला त्या जातकाला संततीबद्दल अभाव येतो. इथं संतती होत नाही असा भाग येत नाही. या ठिकाणी संतती होत नाही असा भाग येत नाही. तर या वेळेला संतती होऊपर्यंत त्याला प्रॉब्लेम येतो. संतती झाली मग मात्र प्रॉब्लेम येत नाही.
आता काही ग्रह असे आहेत की तुम्हाला ती घटना घडेपर्यंत त्रास होतो. घटना घडून गेली की मग त्रास होत नाही. उदाहरणार्थ अष्टमात मंगळ आहे. अष्टमात मंगळ आहे म्हणजे त्या जातकाला अपघाती योग आला आणि अपघात होत असते वेळी त्याला कोणत्या पद्धतीनं अपघात होणार आहे, त्यात त्याला किती पद्धतीनं लागणार आहे, त्याचं त्याच्या शरीराचे पार्ट जे आहेत ते डॅमेज होणार आहेत, त्यानंतर त्याची मानसिकता, त्याची शारीरिक क्षमता ही बदलणार आहे. हे सगळं कशावर डिपेंड राहील? त्या अपघातावरती राहील. मग हा अपघात पाय घसरून पडूनही होईल, मोठ्या कार ॲक्सिडेंटमध्ये होईल, विमानामध्ये होईल आणि सगळ्यामध्ये होईल. त्याचे परिणाम जे आहेत हे आपण नंतर त्याचे बघायचे असतात. अपघात होण्याच्या पूर्वी असलेलं त्याचं जीवन आणि अपघात झाल्यानंतरचं जीवन याच्यामध्ये फरक पडतो. आणि हा जो विषय आहे, हा विषय कुठला आला? आपल्या अष्टमातल्या मंगळाचा. आता धनस्थानामधला मंगळ आहे. धनस्थानामधला मंगळ त्याला पैसे देतो, त्याच्याकडे आवक येते, बरोबर आहे. पण हाच धनस्थानातला मंगळ त्या माणसाच्या खिशामध्ये मात्र पैसे ठेवत नाही. म्हणजे त्या जातकाच्या घरामध्ये किंवा त्याच्या खिशामध्ये वस्तीला पैसे असत नाही, असं आपण सरळ सरळ म्हटलं. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याकडे पैसे येतात. आणि समजा एक मेन पॉइंट आहे हा, समजा जर त्या जातकाच्या खिशामध्ये चुकून माकून जर एखादी नोट शिल्लक राहिली तर ती जोपर्यंत खर्च होत नाही तोपर्यंत दुसरे पैसेही त्या जातकाकडे येत नाहीत. म्हणजे त्यानं ते पैसे संपवणं हा देखील एक त्यातलं सोल्युशन झालं. म्हणजे याला मी ज्योतिषशास्त्रामध्ये दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पॅरलल आहेत. दोन्ही गोष्टीचा आम्हाला विचार करावा लागणार. एक बाजूनं आम्हाला त्या जातकाला खर्चही नको आहे, म्हणजे प्रॉफिटही पाहिजे, पण बऱ्याच वेळेला ते पैसे आलेही पाहिजेत आणि गेलेही पाहिजेत. पण जोपर्यंत असतात तोपर्यंत येत नाहीत आणि आले तर राहत नाहीत. असा प्रकार ज्यावेळेला लोक दिसतोय धनातल्या मंगळाचा, त्यावेळेला आम्ही असं दिसतंय आपल्याला की धनस्थानातला मंगळ त्या जातकाच्या खिशामध्ये पैसे ठेवत नाही आणि चुकून माकून जर ते राहिले तर ते पैसे जोपर्यंत दुसऱ्या दिवशी खर्च होत नाहीत तोपर्यंत दुसरी आवक होत नाही. म्हणजे धनस्थानामधला जो मंगळ आला हा परिणाम कशावरती केला? पैशाच्या येण्या जाण्यावरती परिणाम केला. लग्नातला मंगळ आम्हाला त्याच्याकडे सडनली चिडण्यावरती केला. वाचाळवीरामध्ये केला. हातापायामध्ये केलं, हातापायानं मारामाऱ्या करणं हा भाग वेगळा आला, हे लक्षात घ्या. मग तो उच्चेच असू दे निचेच असू दे, तो भाग तिथं आला नाही. आम्ही मंगळ आहे म्हणून जे काही गोष्टी बोलतोय त्याच्यापेक्षा तो मंगळ कुठल्या स्थानामध्ये काय काम करतोय याला आम्ही जास्त महत्व दिलं पाहिजे. सप्तमात मंगळ आहे, पार्टनरला काही प्रॉब्लेम येणार आहे? काहीही येत नाही. काहीही प्रॉब्लेम येत नाही पार्टनरला. इतर ग्रहांच्या योगातून येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते इथं येतील. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे 100 वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये मंगलिक पत्रिका तयार झाल्या. मंगळ झाला 12, 1, 4, 7, 8 या स्थानामध्ये मंगळ असताना मंगलिक पत्रिका आणि ती मंगलिकाला मंगलिक आणि असं जुळवण्याचा जो प्रयत्न झाला तो इथं कुठंच त्याचं गणित बसत नाहीये. आणि हे कशासाठी गणित झालं
तर ह्या ठिकाणी मंगळ सप्तम स्थानावरती दृष्टी टाकतो आणि हा सप्तम स्थानावरती दृष्टी टाकल्यानंतर त्याच्या पार्टनरला तो त्रास, मग त्याला त्रास होतो, पार्टनर तो मरतो किंवा त्याला त्रास होतो वगैरे, अशाने इथं आम्ही त्याचे परिणाम बघितले. पण ज्यावेळेला मी याचाच विचार केला त्यावेळेला हा पार्टनरला त्रास होण्याचा काही संबंध दिसत नाहीये, संबंध दिसत नाही इथं. मग मंगळ इथं लग्न जसा संततीला कारक म्हणजे परिणाम झाला, म्हणजे 5, 10 आणि 11 या ठिकाणचा मंगळ हा संततीला प्रॉब्लेम करणारा झाला. ओके, मग जोडीदाराला प्रॉब्लेम करणारा योग देखील इथं असला पाहिजे आहे. आणि हा प्रॉब्लेम कोणता असणार आहे, तर या जातकाच्या, मग स्त्री असू दे पुरुष असू दे, यांच्या जीवनामध्ये एकापेक्षा अनेक व्यक्ती येणं हा इथं असलेला प्रॉब्लेम झाला. मग पूर्वीच्या काळामध्ये आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये, एखाद्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये एकच स्त्री यावी, एकच पुरुष यावा, ह्या ज्या काही संकल्पना आहेत, म्हणजे ह्या इथं आम्ही कोणता विचार करतोय, नीतिमत्तेचा विचार करतोय, प्रामाणिक म्हणजे पार्टनर बद्दल असलेली प्रामाणिकपणाचा विचार करतोय. मग अशा वेळेला आम्हाला सप्तम स्थानाचा इथं काहीच उपयोग होत नाहीये. कारण आम्ही बघितलं की 12, 1, 4, 7 आणि 8 यामधला मंगळ पार्टनरवरती कुठलाच परिणाम करत नाहीये. मग ह्या ठिकाणी आम्ही पार्टनरवरती परिणाम करणारा किंवा पार्टनरशी प्रतारणा करणारा कोणता म्हणजे योग झाला, तर 4, 5, 8 आणि 11 ही जी स्थानं आहेत, ही स्थानं का आली, तर चतुर्थानातली 8वी दृष्टी 11व्या स्थानावर पडते. पंचमामधल्या मंगळाची पूर्ण दृष्टी 11व्या स्थानावर पडते, सप्तम 7वी दृष्टी. अष्टमातला जो मंगळ आहे त्याची 4थी दृष्टी याच्या 11व्या ठिकाणी पडते आणि 11व्या ठिकाणी असलेला मंगळ पूर्ण या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणच्या मंगळाचं जे काही वैशिष्ट्य आलं ते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकापेक्षा जास्त पार्टनर येणं किंवा तो नीतिमत्ते म्हणजे नैतिकतेमध्ये त्या पद्धतीनं असणं, म्हणजे पार्टनरशी तो प्रतारणा करणं वगैरे असा बघला. पण हे नुसतं असं म्हणूनही चालत नाही, आम्हाला असं म्हणूनही चालत नाही. का चालत नाहीये, तर मंगळ योग आणला, मग ठीक आहे, योग आणला, योगाप्रमाणे ती घटना घडली. मग तो योग कसा येतोय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एखाद्या मुलीचं लग्न झालं, तिच्या आयुष्यात तो मुलगा आला आणि थोड्या दिवसानंतर ते लग्न मोडलं आणि काही काळानंतर पुन्हा लग्न झालं, म्हणजे त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये एक सोडून 2 पुरुष आले, हा योग इथं होतो. मग आपण समाजामध्ये बघतोय की आपल्याला समाजामध्ये अनैतिकतेनं वागणारी, म्हणजे कॅरेक्टरलेस असलेल्या मुली दिसतात, कॅरेक्टरलेस असलेले पुरुष दिसतात. त्यांच्यामध्ये कितीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्री पुरुष आलेले असतात. मग त्यांच्या पत्रिकेतला योग कोणता आहे, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये योग हा फक्त मंगळाप्रमाणे येत नाही, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये येणारा जो योग आहे हा मंगळ आणि चंद्र याच्या पद्धतीने येतो. ज्या वेळेला मंगळाच्या 4थ्या दृष्टीमध्ये चंद्र येईल, 7व्या दृष्टीमध्ये चंद्र येईल आणि 8व्या दृष्टीमध्ये चंद्र येईल. मग इथं मी थोडंसं पर्सेंटेज काढलं. ज्या वेळेला मंगळाच्या 4थ्या दृष्टीमध्ये चंद्र येईल त्यावेळेला एक 30% जे परिणाम दिसतील. मंगळाच्या 7व्या दृष्टीमध्ये दिसेल त्यावेळेला एक 70% तुम्हाला दिसतंय. पण मंगळाच्या 8व्या दृष्टीमध्ये ज्यावेळेला चंद्र येईल त्यावेळेला मात्र त्या जातकाला च्या आयुष्यामध्ये हा योग 100% आपल्याला झालेला दिसेल. पण इथं परांची एक ज्ञानबाची मेक आहे, ही प्रत्येक ज्योतिषानं लक्षात ठेवायची.
मंगळापेक्षा चंद्राचे अंश हे जास्त पाहिजेत. हा योग जो आहे म्हणजे मंगळाच्या दृष्टीमध्ये चंद्र हा योग आहे, तो कुठल्याही स्थानातनं कुठंही होऊ दे. म्हणजे लग्नी असलेला मंगळ असू दे, अष्टमात चंद्र असू दे, किंवा धनस्थानामध्ये की नाही मंगळ असू दे, की नाही 9व्या स्थानामध्ये चंद्र असू दे, म्हणजे कुठल्याही स्थानातनं कशाही पद्धतीनं होणारा जो योग आहे, तो योग चंद्र आणि मंगळाप्रमाणे होणारा योग आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर मंगळापेक्षा चंद्राचे अंश जे आहेत हे जास्त पाहिजेत, तरच हा योग होतो, अदरवाईज होत नाही. आज आमच्याकडे आम्ही बघतोय, आमचे ज्योतिष आहेत, शुक्र मंगळ दिसला की त्याच्यामध्ये काम वासना जास्त आहे असं आम्ही म्हणतो. कोणत्या आधारे म्हणतोय? कारण शुक्रामध्ये काम वासना नाहीये आणि मंगळामध्येही नाहीये. कारण कामस्थानाचा विचार ज्यावेळेला आम्ही करतोय त्यावेळेला त्याचा कारक जो आहे तो कुठला तरी ग्रह पाहिजे. मग तो कुणी ग्रह कुणी वेगळाच आहे. मग या ठिकाणी शुक्रही नाहीये आणि मंगळही नाहीये. मग त्या जातकाच्या आयुष्यामध्ये मंगळ शुक्र आल्यानंतर त्या जातका म्हणजे स्त्री असू दे पुरुष असू दे त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये की काम वासना जास्त आहे हे कसं आपण कधी म्हणू शकतोय? आपण म्हणू शकत नाही. आणि जर आम्ही ते म्हणू शकत नाही, पण आम्हाला इथं प्रत्यक्षात काय दिसतंय आहे, ही गोष्ट देखील आहे. म्हणजे काही स्त्री पुरुषामध्ये काम वासना ही जास्त असते. मग ती कोणत्याही वयामध्ये आपल्याला दिसते. मग ही काम वासना जी जास्त आहे ही ज्यावेळेला येते त्यावेळेला इतरही योग झाले पाहिजेत. म्हणजे मंगळाच्या दृष्टीमध्ये चंद्र आला पाहिजे. त्याच वेळेला जे 11वं स्थान आहे कामस्थान, या कामस्थानामध्ये की नाही तो योग आला पाहिजे, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो भाग येणार. म्हणजे कामेच्छा जास्त असणं म्हणण्यापेक्षा आपण असं त्याला म्हटलं पाहिजे की त्या व्यक्तीला च्या आयुष्यामध्ये स्त्री पुरुष येतात आणि तो काम सुख घेतो. कारण इच्छा तर सगळ्यांना आहे. अगदी मरतेल्या माणसाला सुद्धा सेक्शुअल लाईफ घेण्याची इच्छा असते. म्हणून तो घेतो का? प्रत्येक माणसाच्या म्हणजे मनामध्ये ही सुप्त इच्छा असते, ही प्रगट होते आणि प्रगट जरी झाली तरी देखील तो घेऊ शकतोय हे असं मी म्हणणार नाही. कारण जर का एखाद्या व्यक्तीच्या नशिबात जर कामस्थान जर बिघडलं असेल तर त्याला कुठल्याच प्रकारे त्याला स्त्री सुख मिळत नाही, पुरुष सुख मिळत नाही. म्हणजे स्त्रीला देखील पुरुष सुख मिळत नाही. अशी जातक तुम्हाला ह्या दुनियेमध्ये शेकड्यानं मिळतील, शेकड्याने लाखोनं मिळतील. म्हणजे हा जो योग आहे हा योग ग्रहमानातून झालेला योग आहे. उगीच आपण असं म्हणण्याचा अर्थ नाही आहे की कामेच्छा जास्त आहे. कामेच्छा जास्त आहे याच्यापेक्षा तो कशा पद्धतीने त्याच्या आयुष्यामध्ये इतर पार्टनर येतात आणि त्याच्यामध्ये तो कशा पद्धतीनं त्याला ते सुख मिळतंय आणि जास्त मिळतंय हा भाग आला. याच्यामध्ये आणखी एक गोष्टी आहे. स्त्री आणि पुरुष 4 भिंतीच्या आत काय करतात हे फक्त दोघांनाच माहीत असतं. कोणाला माहीत असतं? त्या दोघांनाच माहीत असतं. आणि सगळ्यात म्हणजे त्यांच्यावरती आधीच सांगणारा कोण असतोय? तो ज्योतिष असतोय. हे शास्त्र इतकं लेचपेचं नाही आहे. हे शास्त्र म्हणजे पूर्वजांनी आमच्या इतका प्रचंड अभ्यास केलेला आहे की 4 भिंतीच्या आत तो जातक आपल्या पार्टनर बरोबर कशा पद्धतीनं वागतोय, कशा पद्धतीनं तिची टेंडन्सी आहे, कशा पद्धतीनं तो आपल्याला तिची इच्छा प्रकट करतोय किंवा तो काय आपल्या पार्टनरकडनं अपेक्षा करतोय आणि तो कशा पद्धतीनं ते काम सुख घेतोय हे सगळं आपल्याला त्याच्या जन्म लग्न कुंडलीमध्ये दडलेलं असतंय. त्यामुळं निव्वळ काहीतरी भ्रामक कल्पना ठेवून आणि भ्रामकने विचारणं
ह्या मंगळाचा अग्नी विचार करणं हे सर्वस्व चुकीचं आहे. शुक्र हा अग्नी प्रणयाचा कारक आहे. प्रणय वेगळा आणि सेक्सुअल लाईफ वेगळं, हे लक्षात घ्या. जे आपण म्हणतोय फोर प्ले, ओके, फोर प्ले मध्ये असलेली जी एक गोष्ट आहे, ती गोष्ट आणि प्रत्यक्षात सेक्सुअल लाईफ ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि हे दोन्ही हे आहे. कोणतीही गोष्ट असू दे, त्या गोष्टीमध्ये मास्टर असणं हा एक विषय आला, म्हणजे त्याच्यामध्ये प्रवीण असणं. मग ती प्रवीणता आणणारा ग्रहकनी वेगळा आहे. आणि त्या प्रवीणतेमध्ये सुद्धा कलात्मक दृष्टिकोन देणारा ग्रह वेगळा आहे. खूप विचार आहे, एकात एकने बसलेला आहे ते. आणि ह्याचा आपण विचार करत असतेवेळी मंगळ कशा पद्धतीनं अभ्यास करायचा इतक्या वरवरकने ठरवू नका. कारण आजपर्यंत या मंगळाला सगळ्यांनी बदनाम केलंय. तर मंगळाचा आपण व्यवस्थित अभ्यास करूया. धन्यवाद.